दिवसाची सुरुवात आहे बरोबर. मध्यंतरी मी एक गोष्ट वाचली होती. त्यामध्ये असं होतं की दोन प्रेमी एकमेकावर प्रेम करणारे त्यांचं खूप भांडण होतं आणि मग शब्दाने शब्द वाढत जातो आणि नंतर ते एकमेकापासून वेगळे होतात आणि दूर निघून जातात. आणि तो जो मुलगा असतो त्याला नंतर खूप वाईट वाटतं की मी हे काय केलं म्हणून आणि माझ्याकडून कदाचित चूक झाली असेल म्हणून तो तिच्या घरी रोज एक पत्र लिहायचा आणि त्यामध्ये एवढंच लिहिलेलं असतं की माझं चुकलं, मला क्षमा कर. आणि ते पत्र आहे ते तिच्या दरवाजाकडे ठेवून जायचं. त्याला स्वतःला ती हिंमत नव्हती की जाऊन मी स्वतः बोलावं किंवा स्वतः हे करावं, परंतु ते रोज तो पत्र त्या ठिकाणी ठेवायचा, कारण तो तिच्यावर प्रेम करत होता आणि त्याला असं वाटत होतं की तिने मला क्षमा करावी. आणि सतत तो 1 नाही 2 नाही 3 नाही 42 वर्ष तो तसं करत होता. 42 वर्ष. आणि शेवटी त्यांनी हिम्मत केली. ते पत्र घेऊन तो एक दिवस स्वतः गेला आणि आता ती स्त्री झाली होती, तिला दिलं आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना क्षमा केली आणि त्यांनी नंतर लग्न केलं. त्यावेळेस दोघंही 74 वर्षाचे होते. बघा, त्या माणसाने कधीही आशा सोडली नाही, तो तिच्या मागेच राहिला. ज्यावेळेस आपण परमेश्वराबद्दल आपण बघतो, परमेश्वरही असं खूप निरंतर प्रेम करणारा आहे. सतत तो आपल्या मागे आहे की आपण पापापासून फिरावे, पापापासून आपण मागे यावं, त्याच्या पापापासून आपण तोंड फिरवावं, आपलं या सर्व वाईट मार्गापासून आपण दूर जावं. बघा, मानवाच्या निर्मितीपासून परमेश्वर या योजना करत आहे. त्यांनी मानवाला कधीही एकटं सोडलं नाही. इस्रायल लोकांसाठी बघा, आपण जुना करार बघा, प्रत्येक वेळेस तो कोणीतरी संदेश ते पाठवत राहिला. असे लोक त्यांनी निर्माण केले, असे राजे निर्माण केले की ते देवाचं वचन लोकांपर्यंत पोचतील. देव का आहे हे लोकांना सांगतील, देवाचा संदेश लोकांपर्यंत पोचवतील. तरीही लोकांनी ऐकलं नाही. शेवटी परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याच्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवावं लागलं आणि जेणेकरून लोक पापापासून मागे फिरतील. परंतु तरीही लोकांनी ऐकलं नव्हतं. बघा, लूक वर्तमान ह्याचा 19वा अध्याय 41 आणि 42 वचनामध्ये आपण काय बघतो? लूक चॅप्टर 19 and verse 41 and 42. ह्यामध्ये यरूशलेमेकडे बघून येशू रडला की लोक विश्वास ठेवत नव्हते, कारण त्यांचं हृदय लोकांचं कठीण झालं होतं आणि येशू रडला त्यांच्या यरूशलेमेकडे बघून. पण तरीही त्याने आपला प्राण दिला व तो देवाच्या उजवीकडे बसून आजही आपल्यासाठी रगबदली करत आहे. आजही आपल्याला देवाकडे सांगून आपल्याला परत एक वार संधी देत आहे. सतत देव आपल्या प्रेम करायचं आपल्यावर सोडत नाही. आज तुम्ही त्याच्या जवळ आहात तर आनंदाची गोष्ट आहे, पण जर नसाल तर विचार करा, वेळ निघून चाललेली आहे. देवाच्या जवळ जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तेय वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 11 and verse 28. अहो कष्टी व भाराकान जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.